नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझ्यावर जडले भाग 75. पण त्याआधी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 75. त्यांना त्यांच्या स्टेटसला शोभेल अशी सून हवी होती. आम्ही मिडल क्लास माणसं, ते खानदानी श्रीमंत. हा एवढा मोठा फरक आहे माझ्या आणि त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये. कस्तुरीचे डोळे भरले होते. कस्तुरी, श्री नक्की प्रयत्न करतील. तिने कस्तुरीच्या हातावर हात ठेवत तिला धीर दिला. अदिती, कस्तुरी, तुम्ही बोलत बसा, आम्ही स्टडीमध्ये आहोत. अदिती, मितेश आला की मला आवाज दे, श्री म्हणाला आणि बनीसोबत स्टडीमध्ये गेला. कस्तुरी, तू माझी फ्रेंड आहे, म्हणजे माझ्याबद्दल तुला बरंच माहिती असेल, हो ना? मग मी तुला काही विचारलं तर सांगशील? अदितीच्या आवाजात आर्ज होती. हो, नक्कीच, कस्तुरीने हसून रिप्लाय केला. कस्तुरी, जेव्हापासून मला कळलं आहे ना माझं आणि श्रीचं लव्ह मॅरेज आहे, आम्ही पळून जाऊन लग्न केलं आहे, तेव्हापासून मला खूप प्रश्न पडले आहेत. कस्तुरी, मला सांग ना, आम्ही पहिल्यांदा कुठे भेटलो, आमचं प्रेम कसं झालं, दादाला आमचं प्रेम का मान्य नव्हतं, मला सगळं ऐकायचं आहे. आदितीच्या चेहऱ्यावर चमक होती. आदू, मी तुला सगळं सांगेल, पण दादाला तुमचं प्रेम का मान्य नव्हतं हे मलासुद्धा माहिती नाही, सो ते मला विचारू नको, कस्तुरी स्पष्टच म्हणाली. ठीक आहे, पण बाकीचं तर सांगशील की नाही? अदिती आधीर झाली होती सगळं जाणून घ्यायला. तुझी आणि जिजूंची पहिली भेट माझ्या माहितीनुसार तरी दादा आणि साक्षी बहिणीच्या एंगेजमेंटमध्ये झाली. आणि भेट पण काय होती? कस्तुरी हसत म्हणाली. असं काय झालं गं? अदितीने विचारलं. तू, मी, सई, किमी आणि अजून बऱ्याच फ्रेंड्स होत्या आपल्या. आणि असं म्हणत कस्तुरीने आदिती आणि श्रीची पहिली भेट सांगितली. ते सगळं ऐकून तिच्या गालावर लाली चढली होती. मग पुढे काय झालं? पुढे काय? पुरतं वेडं केलं होतं तू माझ्या भोळ्या जिजूंना. पूर्ण एंगेजमेंट होईपर्यंत तुलाच बघत होते, कस्तुरी डोळे मिचकवत म्हणाली आणि त्यावर आदिती गोड हसली. त्यानंतर तर श्री जिजू रोज आपल्या हॉस्पिटलच्या चक्रा घालायला लागले. तुला बघितल्याशिवाय तर त्यांचा दिवसच चालू होत नव्हता. आणि तू त्या बिचाऱ्यांना अजिबात भाव देत नव्हतीस. किती बोलायची तू त्यांना. एकदा तर त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांची कंप्लेंट केली तू, आणि मला पण सोबत घेऊन गेली होतीस कंप्लेंट करायला. कस्तुरी हसत होती. इतका त्रास दिला मी श्रीला? आदिती विचार करत म्हणाली. हो, खूप. कस्तुरी पण हसली. मग मला त्यांच्या प्रेमाची जाणीव कधी झाली? त्यांनी मला प्रपोज कधी केलं? आणि मी त्यांना हो कधी बोलले? अदितीने आधीर होत विचारलं. आता हिला काय सांगायचं? कस्तुरीला प्रश्न पडला होता. प्रेमाची जाणीव तर तुला झाली होती, पण एक नंबरची हट्टी होतीस तू. अजिबात ते मान्य करायला तयार नव्हती तू. मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझं प्रेम तुझ्या रागाच्या आड लपवत होतीस. कस्तुरी तिला लूक देत म्हणाली आणि दोघी मोठ्याने हसायला लागल्या. इकडे श्रीच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं. भाई, बरं झालं तू कस्तुरीला बोलवलं. इतक्या दिवसात मी आज वहिनीला खळखळून हसताना ऐकतोय, पण ह्या एवढ्या का हसत आहेत? बनीने श्रीकडे बघत विचारलं. तो अजूनही फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. बनी, जगातल्या सगळ्या बायकांचा आवडता विषय म्हणजे त्यांचा नवरा. एकतर ह्या माझ्याविषयी काहीतरी बोलत असतील, नाहीतर मग मितेशविषयी. हे एकदम करेक्ट बोललास तू भाई. मग पुढे? अदितीने कस्तुरीला विचारलं. आता इकडे अदितीची उत्सुकता शिगेला पोचली होती. ती मन लावून कस्तुरीचं बोलणं ऐकत होती. पुढे काय? पुढे सगळं मीच सांगू? काहीतरी जिजूंसाठी पण ठेव ना, कस्तुरी तिला कोपऱ्याने ढोसत म्हणाली. अदिती पुढे काहीतरी विचारणार तोच डोअरबेल वाजली. शक्कू मावशीने डोअर ओपन केलं आणि एक उंच गोरा गोमटा मुलगा आत आला. अदितीची नजर त्याच्यावर स्थिरावली. हॅलो, मला उशीर तर नाही झाला ना? मितेशने कस्तुरीकडे बघत विचारलं. नाही, कस्तुरी हलकीशी हसली. अदिती, हा मितेश. कस्तुरीने ओळख करून दिली. हॅलो अदिती, कशी आहेस तू? मितेशने विचारलं. ठीक आहे. शक्कू मावशी, पाणी आणा, अदितीने आवाज दिला. अदिती, आता काही नको, खूप उशीर झाला आहे. आमच्या सासूबाई वाट पाहत असतील, मितेश कस्तुरीकडे बघत म्हणाला. बेलचा आवाज ऐकून श्री आणि बनीसुद्धा बाहेर आले.
तिघांनी सुद्धा एकमेकांना ब्रो हक केलं. मितेश, अरे थोडा वेळ बसू शकतोस तू, श्री म्हणाला आणि मितेश खाली बसला. आदिती, तुला आम्ही खूप मिस केलं. तुला असं समोर पाहून मला खूप आनंद झाला आहे. पण तुझ्या येण्याने श्री, आदी, जिजू आणि आमच्या होणाऱ्या मिसेसला जो आनंद झाला आहे ना, तो शब्दात सांगताच येऊ शकत नाही. जेव्हा तू जिवंत आहेस हे हिने ऐकलं ना, त्या दिवशी ही वेड्यासारखी नाचत होती. बाकी श्री आणि आदी जिजूंचं तर विचारूच नकोस. एकाचा श्वास तर दुसऱ्याचा प्राण आहेस तू, मितेश म्हणाला. तसं आदिती गोड हसली. थँक्यू मितेश, पण माझ्यामुळे सगळ्यांनीच खूप त्रास सहन केला. मला त्याची जाणीव आहे. आदितीचा चेहरा थोडासा उतरला होता. ए वेडे, तुझ्यामुळे कुणी त्रास सहन नाही केला. उलट तू आम्हाला परत मिळाली म्हणून आम्ही खुश आहोत. तुझ्याशिवाय मी फक्त श्वास घेत होतो. जगायला तर आत्ता लागलो आहे. श्री तिचा हात हातात घेत तिच्या निळ्या डोळ्यांच्या आरपार बघत म्हणाला. मला वाटतं आता आम्ही निघावं, मितेश मुद्दाम किंचित हसत म्हणाला. ठीक आहे, पण काकांबरोबर बोलणं झालं की नाही तुझं, श्रीने विचारलं. बोललो तर आहे, बघू ते काय निर्णय घेतात तो, मितेश सुस्कारा टाकत म्हणाला. डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको, श्री म्हणाला. त्यावर मितेशने मान डोलवली. होप सो, मितेश म्हणाला आणि सगळ्यांना बाय करून ते निघाले. गुड नाईट भाई, गुड नाईट वहिनी, बनीने त्यांना विश केला आणि तो देखील निघून गेला. आज तिने स्वतःच नाईट ड्रेस घातला आणि चेंज करून आली. श्री, मी तुम्हाला खूप त्रास दिला का, आदिती श्रीच्या कुशीत शिरत म्हणाली. कोण म्हणालं तुला असं, कस्तुरी म्हणत होती मी तुम्हाला फार छळलं म्हणून, आदितीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. तुझं छळणंसुद्धा मला आवडत होतं, श्री तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला आणि तिच्या गालावर हसू पसरलं. उद्या आदीकडे जायचं आहे का, श्रीने विचारलं. हो, ती त्याच्या छातीवर हाताने नक्षी काढत म्हणाली. ठीक आहे, मी तुला परवा संध्याकाळी घ्यायला येतो, श्री म्हणाला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. अशी काय बघतेस, माहेरी जायचं नाही का तुला, श्रीने तिचा गोंधळ बघून विचारलं. हो जायचं आहे, पण तुम्ही उद्या बाहेर जाणार आहात का. नाही, पण उद्या खूप उशीर होईल, बनीसुद्धा रात्री 7-8 वाजता येतो, मग तू एकटी बोर नाही का होणार, म्हणून उद्या तिकडेच थांब. मी मधू मॉमलासुद्धा कॉल करून यायला सांगितलं आहे, श्री तिला जवळ घेत म्हणाला. ते आहेच, पण मी बॅगसुद्धा नाही भर. मग काय झालं, आल्यावर दोघे मिळून भरू बॅग, श्री हसत म्हणाला. झोप आता, रात्र खूप झाली आहे, श्रीने तिला जवळ घेतलं आणि थोड्याच वेळात ती झोपेच्या अधीन झाली. सकाळी श्रीने आदितीला गुलमोहरवर सोडलं आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. मधुमॉम आणि आदितीचे डॅडसुद्धा सकाळी आले होते. स्मिताताई, प्रतापराव, आदितीचे मॉम डॅड, साक्षी, किमी, आदित्य सगळेच खूप खुश होते आदितीच्या येण्याने. थोड्या वेळ आदितीबरोबर गप्पा मारून आदित्य आणि किमी दोघेही त्यांच्या कामासाठी निघाले. घरी तर आज एखादा सण असल्यासारखं वातावरण होतं. दोन्ही आई बाबा आणि साक्षी आदितीचे लाड पुरवत होते. त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टींमध्ये कधी दिवस गेला तिला कळलंसुद्धा नाही. तिचे लहानपणीचे किस्से ऐकून ती आज खूप खुश होती. सकाळी आदित्य आणि किमी आल्यावर त्यांच्या गप्पांची मैफिल रंगली होती. आदिती, श्री कसा नाही आला अजून, आदित्यने विचारलं. म्हणजे श्री इकडे येणार आहेत, आदितीचा चेहरा उजळला. मला तर काही म्हणाला नाही, पण तू इथे आहेस तर त्याचं मन लागेल का घरी, आदित्य गालात हसत म्हणाला. तशी ती गोड लाजली. त्यांना उशीर होईल असं म्हणाले होते ते काल, आदितीने सांगितलं. अच्छा, साक्षी कॉल करून बघ कुठे आहे तो, घरी नसेल गेला तर इकडेच बोलव त्याला, आदित्य म्हणाला. श्री कुठे आहेस, साक्षीने विचारलं. आत्ताच घरात पाय टाकला. अरे आधी म्हणत होता तू इकडेच ये आज राहायला, जरा लवकर तरी कॉल करायचा, मी आलो असतो. तसंही बायकोशिवाय मला करमत नाही आजकाल, श्री तोंड पाडत म्हणाला. मग आत्ता ये, तुमच्या मॅडम खुश होतील, साक्षी हसत म्हणाली. नाही आज राहू दे, सकाळीसुद्धा लवकरच जायचं आहे. तिला सांग उद्या संध्याकाळी रेडी राहायला. ठीक आहे, बाय, गुड नाईट, साक्षी म्हणाली. बाय, गुड नाईट, श्री म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. जेवण करून सगळे झोपायला गेले. अर्धी रात्र उलटून गेली तरी आदितीला झोप येत नव्हती. श्रीची सुद्धा अवस्था वेगळी नव्हती. दोघेही एकमेकांना मिस करत होते.
श्रीने 1-2 वेळा मोबाईल हातात घेतला तिला कॉल करण्यासाठी, पण ती झोपली असेल असा विचार करून पुन्हा ठेवला. अदितीला सुद्धा त्याच्याबरोबर बोलावं वाटत होतं, पण त्याला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून तिने सुद्धा कॉल केला नाही. शेवटी ती उठली आणि मॉमच्या रूमकडे गेली. तिने डोअरवर नॉक केलं आणि मॉमने दरवाजा ओपन केला. आदू, तू इथे? काय झालं? बरं वाटत नाही का तुला? मधू मॉमने काळजीने विचारलं. मॉम, मला झोप येत नाही. मी इथे झोपू का तुमच्याजवळ? तिने मॉमला विचारलं आणि मॉमने तिला जवळ घेतलं. अदितीला जेव्हा कधी झोप लागत नसायची तेव्हा ती अशीच त्या दोघांच्या मध्ये जाऊन झोपायची. आज मधू मॉमने तिला सांगितलं होतं. ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या दोघांच्या मध्ये जाऊन झोपली. मॉमने थोडंसं थापडलं तशी निद्रादेवी तिच्यावर प्रसन्न झाली. सकाळी मधू मॉम खाली आली तर साक्षी टेन्शनमध्ये स्मिताताईंबरोबर काहीतरी बोलत होती. साक्षी, काय झालं गं? चेहरा का असा झालाय तुझा? मधू मॉमने विचारलं. मावशी, अहो अदिती तिच्या रूममध्ये नाही. तिला कॉल करते तर फोनसुद्धा तिच्या बेडवर आहे. सकाळपासून श्रीचे 3-4 कॉल झाले आहेत माझ्या मोबाईलवर. कुठे शोधू मी ह्या मुलीला? पूर्ण घर शोधून झालं माझं. आता आधीलाच कॉल करणार होते. तो कसा रिॲक्ट होईल देव जाणे. साक्षी टेन्शनमध्ये भरभर बोलत होती. मधू मॉम तिची धांदळ बघून हसायला लागल्या. मावशी, माझा जीव निघाला आहे आणि तुम्ही हसत आहात. साक्षी वैतागली. हसू नाही तर काय करू? अगं अदिती माझ्या रूममध्ये आहे. रात्री तिला झोप येत नव्हती म्हणून तिकडे येऊन झोपली. रात्री उशिरा झोप लागली म्हणून अजूनसुद्धा झोपली आहे, मधू मॉम म्हणाल्या. थँक गॉड मावशी, ती ठीक आहे. मला कसलं टेन्शन आलं होतं म्हणून सांगू. श्री आणि आधी दोघांचा विचार करून तर माझा जीव घशात आला होता. साक्षी डोळे गोल फिरवत म्हणाली. हे बघा बघा, परत तुमच्या जावयाचा कॉल आला. साक्षी मोबाईलकडे बघत म्हणाली आणि तिने कॉल रिसीव्ह केला. साक्षी, अगं उठली की नाही अदिती अजून? इतका वेळ कधी झोपत नाही ती. तिला बरं तर वाटत आहे ना? श्री काळजीने विचारत होता. तुमच्या मॅडम एकदम ठणठणीत आहेत. त्यांना रात्री झोप येत नव्हती. असं म्हणत तिने मधू मॉमने सांगितलेला किस्सा श्रीला सांगितला. बरं ठीक आहे, मग झोपू दे तिला. पण मी दिवसभर बिझी असेल, कॉल करता येणार नाही तिला सांग. आणि माझ्या जानची काळजी घे. बाय. हो बाय, घेते, साक्षी म्हणाली आणि कॉल कट केला. अदितीने उठून तिचं आवरलं आणि श्रीला कॉल करण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला. काल सकाळनंतर त्यांचं बोलणंच झालं नव्हतं, त्यामुळे ती श्रीला खूप मिस करत होती. तिने पाहिलं तर श्रीचे बरेच मिस कॉल होते. अदितीने वेळ न दवडता लगेच त्याला कॉल केला, पण रिंग वाजून बंद झाली. श्रीने कॉल उचलला नाही. ती मनातूनच खट्टू झाली आणि खाली निघून गेली. या मॅडम, आलात आपण? साक्षी कमरेवर हात ठेवून तिच्यावर नजर रोखून म्हणाली. काय झालं वहिनी? काय झालं? आदू, तू तर आज माझा जीव काढला होतास. तू रूममध्ये नाही म्हणून किती घाबरले होते मी. त्यात तुझा नवरा फोनवर फोन करत होता मला, साक्षी म्हणाली. हो, पण आता माझा फोन घेत नाही ते. रागवले वाटतं माझ्यावर, अदिती हिरमुसून म्हणाली आणि साक्षीला हसू आलं. ओ वेडाबाई, रुसले वगैरे काही नाही. तो बिझी आहे दिवसभर, तेच सांगायला तुला कॉल करत होता. आदितीने हुंकार भरला. बरं, ते सगळं सोड आणि नाश्ता करून घे. मग आपण सगळ्यांनी शॉपिंगसाठी जायचं आहे. शॉपिंग? हो, शॉपिंग. तुझ्या आणि श्रीसाठी आम्हाला शॉपिंग करायची आहे. आतून स्मिताताई तिच्या नाश्त्याची प्लेट घेऊन येत म्हणाल्या. त्याची काय गरज आहे? त्या दिवशीच तर मला एवढी शॉपिंग करून दिली वहिनीने आणि श्रीने सुद्धा, अदिती पास्ता खात म्हणाली. गरज कशी नाही? तू आमची एकुलती एक लेक आणि श्री आमचा लाडका जावया आहे, हे विसरू नको. मागच्या वेळी मी नव्हते इथे. माझे गिफ्ट्स बाकी आहेत, मधू मॉम तिच्या समोर बसत म्हणाली. हो, आणि आम्हाला सुद्धा श्रीला काहीच घेता आलं नाही. त्यामुळे तू उगीच मध्ये मध्ये बोलू नकोस. आम्हाला जे करायचं आहे ते करू देत, स्मिताताई म्हणाल्या आणि तिने गप्प मान हलवून हो म्हटलं. चौघीसुद्धा शॉपिंगसाठी बाहेर पडल्या. अदिती कितीही म्हणाली तरी ह्या तिघी तिचं काही ऐकत नव्हत्या. काय घेऊ आणि किती घेऊ असं झालं होतं त्यांना. मधू मॉम आणि स्मिताताईंनी तिच्यासाठी 1 से 1 साड्या घेतल्या होत्या. त्यावर रेडीमेड ब्लाऊजसुद्धा त्यांनी घेतले. तर साक्षी तिच्यासाठी ड्रेसेस आणि पार्टीवेअर गाऊन घेत होती. अदिती विचार करत होती, नेहमी अम्मा तिच्यासाठी साड्या घेऊन यायची. ती कधीही अशी शॉपिंगला गेलेली तिला आठवत नव्हती. त्या फिक्कट रंगांच्या साड्याप्रमाणे तिचं जीवनसुद्धा फिक्कं झालं होतं.
आणि आज श्रीमुळे तिच्या आयुष्यात कितीतरी नवीन रंग आले होते. इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे तिचं आयुष्य रंगीत झालं होतं. अदितीची शॉपिंग झाल्यावर त्यांनी त्यांचा मोर्चा श्रीच्या शॉपिंगकडे वळवला. त्या चौघीसुद्धा त्या मॉलमध्ये असणाऱ्या एका मोठ्या वॉच शॉपमध्ये गेल्या आणि साक्षीने एक वॉच हातात घेतलं आणि त्याचा फोटो आदित्यला पाठवला. त्याच्याकडून ओके आल्यावर तिने ते वॉच पॅक करायला लावलं. वहिनी, हे खूप महाग आहे. अदिती त्याच्यावरची असणारी किंमत बघत म्हणाली. आदू, तुझा नवरा ब्रँडेड आणि खूप एक्सपेन्सिव्ह वॉच घालतो. त्याची किंमत तर लाखोच्या घरात आहे. त्याच्यासमोर हे खूपच स्वस्त आहे, साक्षी म्हणाली आणि अदिती गप्प बसली. त्यानंतर मधुमॉमने त्यांना एका गोल्ड शॉपमध्ये नेलं आणि त्यांनी तिथे 2 गोल्ड चेन खरेदी केल्या. एक अदिती आणि एक श्रीसाठी. दोन्ही सेम होत्या. त्यात श्री असं कोरलेलं पेंडन होतं. शॉपिंग करून लंच बाहेर करून चौघीसुद्धा घरी आल्या. घरी येईपर्यंत दुपार होऊन गेली होती. अदिती, तू जाऊन जरा आराम कर. आज संध्याकाळी मी तुला तयार करेल, साक्षी म्हणाली आणि तीसुद्धा तिच्या रूममध्ये गेली. संध्याकाळी साक्षीने अदितीला एक सुंदर अशी कांजीवरम साडी नेसवली आणि हलकासा मेकअपसुद्धा केला तिचा. वहिनी, अशी साडी मला किती छान दिसत आहे, अदिती आरशात बघत म्हणाली. हो, तू खूप गोड दिसत आहेस. श्री तर तुला बघून आज फ्लॅट होणार आहे, साक्षी म्हणाली आणि अदिती लाजली. आज तिने पहिल्यांदा महाराष्ट्रीयन स्टाईलने साडी नेसली होती आणि सगळा मेकअपसुद्धा तसाच केला होता. संध्याकाळ झाली तशी तिला श्रीच्या येण्याचे वेध लागले होते. तिचं सर्व आवरून ती खाली हॉलमध्ये श्रीची वाट पाहत बसली होती. समोरून आदित्य येताना दिसला आणि तिचा चेहरा खुलला. तिला वाटलं श्रीसुद्धा त्याच्याबरोबर असेल. आदित्यला एकटा आलेला पाहून ती नाराज झाली, पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. मम्मा, ही आपली आदूच आहे ना? किती वेगळी दिसत आहे ह्या साडीमध्ये, आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला. थँक्यू दादा, अदितीच्या चेहऱ्यावर स्माईल होती. साक्षी, माझ्यासाठी कॉफी बनव, मी लगेच फ्रेश होऊन आलो म्हणत आदित्य त्याच्या रूममध्ये गेला. थोड्या वेळाने आदित्य खाली आला. आदू बाळा, 2 दिवस तू इथे होतीस, पण तुझ्याबरोबर बोलायला बसायला पाहिजे तसा वेळ नाही मिळाला. असं वाटतं अजून 2 दिवस तुला इथे ठेवून घ्यावं, आदित्य अदितीला जवळ घेत म्हणाला. आधी ते गावावरून आले की परत बोलू तिला, साक्षी म्हणाली. हो, आपण बोलू आणि तिचा नवरा लगेच तिला इथे पाठवेल, आदित्य नाहीमध्ये मान हलवत म्हणाला. हो, ते तर आहेच, साक्षी नाराज होत म्हणाली. दादा, आपण चौघे कुठेतरी बाहेर जाऊया, जसं आग्र्याला गेलो होतो तसं, अदिती म्हणाली आणि आदित्य हसला. गुड आयडिया, असंच करू. कुठे जायचं ते ठरवून ठेव, आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. वहिनी, तू बघ कुठे जायचं ते, मला तर काहीच माहिती नाही, अदिती तोंड बारीक करत म्हणाली. त्याच वेळेस आदित्यचा मोबाईल रिंग झाला. काय, आदित्य खाडकन उभा राहत म्हणाला. जास्त काही तर, आदित्य बोलत होता की पलीकडून कुणीतरी बोललं. बरं ठीक आहे, आदित्य बोलला आणि एक नजर अदितीकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.